1 महिना 9 दिवसांमध्ये खेळ पालटला. पवारांनी त्या खेळाचे रूलच बदलले आणि हे फक्त फडणवीसांनी ओळखलं. शरद पवार 2022ला एनडीएमध्ये येणार होते. संजय शिरसाट यांचं स्टेटमेंट. अजित पवार गेल्यानंतर सुनील तटकरे यांनी गलिच्छ राजकारण केलं. रामदास कदमांचं स्टेटमेंट. शपथविधी लवकर कोणी करायला लावला? उदय सामंत यांचा प्रश्न. दुःखद घटनेनंतर लगेच सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणं लोकांना आवडलं नाही. संजय शिरसाट यांचं स्टेटमेंट. हे जर पवारांच्या राष्ट्रवादीतील कोणी म्हटलं असतं, ठाकरेंच्या राष्ट्रवादीतील कोणी म्हटलं असतं तर म्हटले असते की सुनेत्रा पवारांना हे स्थान मिळाल्याने या लोकांमध्ये जळकी भरली. प्रश्न तयार होतोय. उदय सामंत, संजय शिरसाट, रामदास कदम यांच्यासारखी लोकं ज्यावेळी या मुद्द्यावरती बोलतायत त्या अँगलने जर बघायचं जर ठरलं तर पवारांनी बसल्या बसल्या खेळाचे रूल बदललेत. 28 जानेवारी ही ती तारीख आहे ज्या दिवशी अजित पवारांचे निधन झालं. आज बरोबर 1 महिना आणि 9 दिवस झालेत. शरद पवार राज्यसभेवर, पार्थ पवार राज्यसभेवर, सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि हे सगळं राजकारण ज्यांनी घडवून आणलं आणि रोहित पवार ज्यांच्यावर आरोप करतायत ते पटेल आणि तटकरे एक्सपोजही झालेत. एकाकीही पडलेत आणि फडणवीस आणि पवारांनी हात मिळवणीही केलीये. या घटनांचे डॉट जर जोडायचे ठरले तर त्या तारखांनुसार डॉट जोडणं गरजेचं आहे. सुनेत्रा पवारांना शपथविधी करणं गरजेचं होतं कारण पवार सुप्रिया सुळे या पक्षावरती ताबा मिळवतील असं नरेटिव्ह फिक्स करण्यामध्ये अरोरांची टीम व्यस्त होती. त्याच दरम्यान अनेक डाव टाकले गेले. मान्य करून चालूयात की विलिनीकरणाची चर्चा त्या काळापुरती थोपवली, पण आता चर्चा ऐकायला अशा मिळतायत की शरद पवारांचं जे स्टेटमेंट आहे की अजित पवारांची शेवटची इच्छा पूर्ण करायची, त्या दिशेने सुनेत्रा पवार आणि शरद पवारांमध्ये जवळपास 2.5 तास खलबत झाली. बैठकांचे डॉट जोडावे लागतील, घरगुती भेटी जोडाव्या लागतील, राजकीय चर्चा गिनतीत धराव्या लागतील. आणि हे समजणं मग गरजेचं असेल की पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडे आणि त्यांच्या सोबतीला फडणवीस यांनी अजित पवार गेल्यानंतर सुरुवातीच्या 10 दिवसांमध्ये जे काही चक्रव्यूह आखलं होतं त्या सगळ्यांवर पाणी फेरण्याचं काम आता सुनेत्रा पवार करतील. जसं मी म्हटलं की श्रीनिवास पवारांपासनं अख्खी पवार फॅमिली जी आहे ती आता बैठकांमध्ये इन्व्हॉल्व्ड आहे. सहजासहजी पवार किंवा शरद पवारांना बाजूला ठेवून सुनेत्रा पवारांना एकला चलोरेचा स्टँड घेता येणार नाही. ते 20 ते 25 आमदारसुद्धा तटकरे आणि पटेलांच्या विरोधात होती. याही पलीकडे जाऊन उदय सामंत, संजय शिरसाट, रामदास कदम ही माणसं तर महायुतीतीलच. तीही लोकं म्हणतायत की लोकांना सुनेत्रा पवारांनी तिसऱ्याच दिवशी शपथविधी घेणं किंवा त्यांना शपथविधी घ्यायला भाग पाडणं हे केलेलं आवडलेलं नाहीये. अर्थ तटकरे आणि पटेलांकडे बोट जातं आणि त्यामुळे 1 महिना 9 दिवसांमध्ये पार्थ पवारही राज्यसभेवर गेले, शरद पवारही राज्यसभेवर गेले. इकडनं पार्थ पवार, जय पवार, सुनेत्रा पवार आणि पवार फॅमिली एकत्र आली आणि आता चर्चा सांगतायत की विलिनीकरणही होऊ शकतंय. कारण सुनेत्रा पवारांना सुद्धा अजित पवारांचा घातपात असल्याचा संशय यायला सुरुवात झाली. आज 9 तारीख आहे. आज जय पवारांची प्रेस कॉन्फरन्स होणार होती, मात्र ती पत्रकार परिषद पुढे ढकलली की पुढे ढकलवण्यास भाग पाडलं. सगळ्यांना माहिती आहे, जर जय पवारांनीही रोहित पवारांनी घेतला तो स्टँड जर घेतला तर फडणवीसांनी कंट्रोलमध्ये आणलेला हा खेळ हातातून निसटून जातो. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंट करायला विसरू नका.